हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर बघा, आयुष्य ना कोणाचं सोपं नसतं. घरी राहणाऱ्या बाया असतील, वर्किंग वुमन असतील किंवा मग जेंट्स वर्ग असेल, प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या कामाने व्यापलेलं असतं. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या घरी राहणाऱ्या बाया आहेत तर त्यांच्या मागे ना फारसं काम नसतं आणि त्यांचं आयुष्य अगदी सोपं असतं म्हणून. तर असं नसतं. डोंगर दुरूनच हिरवा दिसतो. तर बघा, आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. 2:30 वाजेपासून मी या कामांना सुरुवात केली. 2:30 वाजेपर्यंत सकाळचे जे काही आपले घरकामं असतात तर ते सगळे आटोपले. जेवणखाणं आटोपलं आणि त्यानंतर लगेच मग मी या कामांना सुरुवात केली. दळण संपलेलं होतं तर दळण म्हणजे गहू ना स्वच्छ करून घेतले. तिथला परिसरसुद्धा सगळा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणाचे ना भांडे सिंकमध्ये पडलेले होते तर ते सगळे भांडे स्वच्छ करून घेतले. भांड्यांच्या बास्केट खाली करून घेतल्या. सकाळी धुतलेले जे कपडे आहेत तर ते सुकलेले होते तर ते कपडेसुद्धा घडी करून त्यांच्या जागी ठेवले. कामं कितीही असेल तरी स्वतःला विसरून चालत नाही. तर स्वतःसुद्धा थोडीशी फ्रेश होते मी सकाळ संध्याकाळ, कारण याच्याने बघा आपल्यालासुद्धा ना थोडंसं बरं आणि नीटनेटकं वाटतं. त्यानंतर मग ना मला फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचा होता, कारण आजचा आठवडी बाजार होता आणि आठवड्यातून एकदा ना फ्रीज थोडासा स्वच्छ करून घेतला किंवा मग 8-15 दिवसातून एखाद वेळा ना फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेतली की फ्रीज ना छान असा नवीन राहतो आणि अगदी स्वच्छ राहतो आणि किचनमध्ये बघा काम करताना ना आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. म्हणून मग 8-15 दिवसातून एकदा ना डीप क्लिनिंग करून घेते आणि जर ते पॉसिबल झालं नाही तर अशा प्रकारे ना छान असं स्वच्छ कापडाने ना पुसून घेते आणि फ्रीज स्वच्छ करून घेते. सगळा फ्रीज स्वच्छ करून झालेला आहे. त्यानंतर मग ना दिवावात करायला घेतली, कारण आठवडी बाजारातून आल्याच्या नंतर मग ना दिवावात करण्याचं अजिबात मन होत नाही. त्यामुळे मग आधी ना दिवावात करून घेते आणि त्यानंतर मग आठवडी बाजार करून घेते. तर सगळी दिवावात वगैरे आटोपलेली आणि त्यानंतर जाते आठवडी बाजाराला. सोबतच जे गहू मी स्वच्छ केलेले होते तर ते गहूसुद्धा घेऊन जायचे आहेत चक्कीवर दळण्यासाठी. तर जाता जाता दळायला टाकणार आणि येता येता घेऊन येणार. तर सगळा जो बाजार होता तर तो आणलेला मी आणि सगळं जे सामान आहे तर ते सॉर्ट आऊट करून ठेवते. कारण बघा, हे जर तसंच राहिलं की मग ना आपल्यालासुद्धा कंटाळा येतो. तर म्हणून मग जितकं होईल तितकं ना म्हणजे सॉर्ट आऊट करून ठेवण्याचा प्रयत्न करते. सगळं भाजीचं व्यवस्थित जमवून घेतलं. त्याच दरम्यान माझा जो सायंकाळचा स्वयंपाक आहे तर तोसुद्धा मी बनवायला घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघा, 2:30 वाजेपासून मी कामांना सुरुवात केली आहे आणि आता ना 8:30-9 वाजत आलेले आणि माझे जी कामं आहेत तर ते चालूच आहेत आणि एका मिनटाचा सुद्धा मधामध्ये आराम मिळालेला नाही. आणि बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की कधीकधी एकाच दिवस अशी कामं येतात, पण आज हे काम निघाले, उद्या आणखी कुठले तरी कामं निघतात. त्यानंतर मग आपलं बघा, गृहिणींचं ना काय चालूच असतं. तर एकंदरीत बघा, आयुष्य ना कोणाचं सोपं नसतं. तर चला, व्हिडिओ इथे संपवते. आवडल्यास लाईक